तुम्ही कधी लसणाचा तडका लावून शेपूची पातळ भाजी बनवली आहे? नसेल बनवली तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत. पातळ भाजी बनवायची आहे, ताक घालून बनवायची आहे आणि वरून थोडासा तडका द्यायचा आहे. कशी बनवायची ते दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, शेपू जो आहे ना तो स्वच्छ निवडून धुवून घ्यायचा. धुवून घ्यायचा म्हणजे साधारण 2 पाण्यातून चांगला खळखळून तो स्वच्छ धुवून घ्यायचा. म्हणजे ह्याच्यातली माती जी असते ना, ती पूर्णपणे निघून जाते. मी मध्यंतरी शेपूच्या भाजीची कोरडी भाजी दाखवली होती रेसिपीमध्ये. त्यावेळी मी फक्त धुवून घेताना दाखवला होता. पण सगळ्यांनी सांगितलं, की तुम्ही व्यवस्थित धुतला नाही. ॲक्चुअली काय होतं, शॉर्ट बनवताना आहे ना, एवढं सगळं दाखवता येत नाही. हे बघा किती माती निघाली. ही एवढी माती ही काढून टाकावीच लागते. व्यवस्थित हा शेपू धुवून घ्यावाच लागतो. पण शॉर्टमध्ये एवढं सगळं दाखवता येत नाही. आता मी तुम्हाला दाखवते. मी इथे 2दा व्यवस्थित छान असा हा शेपू धुवून घेतेय. म्हणजे काय होतं, की सगळीच्या सगळी माती निघून जाते ह्याच्यातली. आता ही सगळी माती काढून हे पाणी जे आहे, हे पूर्ण पाणी फेकून द्यायचं. शेपू आपल्याला नाही म्हटलं तरी 2 ते 3 वेळा चांगला व्यवस्थित धुवून घ्यावाच लागतो. आता शेपू धुवून झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे का? आपल्याला ह्या चिरून घ्यायचं आहे. शेपूची ही भाजी अगदी वेगळ्या पद्धतीची बनवते मी. ती फार कमी लोकांना माहिती असेल या पद्धतीची भाजी. काय करायचं आता शेपू धुवून झाल्यानंतर चिरून घ्यायचे आपल्याला साधारण बारीक-बारीक चिरून घ्यायचा आहे शेपू आणि मग नंतर आपल्याला तो शिजवत घालायचा आहे. तर इथे मी साधारण 1 गड्डी घेतलेली आहे शेपूची. एका गड्डीचा आपण ही भाजी बनवते मी. आता चिरून झाल्यानंतर एका कढईमध्ये हा शेपू सगळा घालून घ्यायचा आणि त्याच्यावरती पाणी घालायचं आणि हे शिजवायचे आपल्याला. साधारण एक 10 मिनिटं तरी आपल्याला शेपू हा शिजवायला लागेल. आता बाकीच्या ज्या भाज्या असतात मेथी म्हणा किंवा पालक म्हणा पटकन शिजून तयार होतात. पण शेपूला जरा वेळ लागतो. त्यामुळे साधारण मीडियम गॅसवरती 10 मिनिटं हा शेपू शिजू द्यायचा. वरती झाकण ठेवायचं म्हणजे पटकन उकळी येते आणि शिजून तयार होतो. हे बघा 10 मिनिटांनंतर छान उकळी आलेली आहे. आता गॅस इथे बंद करायचा. गॅस बंद करून काय करायचं, हे जे पाणी आहे ना शेपूचं, हे आपल्याला लागणार आहे. कारण की ह्याच्यामध्ये पण पौष्टिकपणा आणि व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे पाणी काढून घ्यायचं ह्याच्यातलं आणि एका पातेलीमध्ये ते बाजूला काढून ठेवायचं. हे आपण परत वापरणार आहोत. तोपर्यंत काय करायचं, ह्या शेपूमध्ये आपण डाळीचं पीठ घालायचं आहे. थोडासा जरा गार होऊ द्यायचा 1-2 मिनिटं आणि मग नंतर ह्याच्यामध्ये 2 चमचे मी डाळीचं पीठ घालून घेते आपण पाणी का काढलं? कारण की पाणी असतानाच जर का आपण डाळीचं पीठ घातलं ना, तर तो व्यवस्थित स्मॅश करता येत नाही शेपू पण आणि डाळीच्या पिठामध्ये पण गुठळ्या होतात. त्यामुळे पाणी काढून मग व्यवस्थित ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, किती पटकन असं छान मिक्स होतंय आणि ह्याच्यामध्ये गुठळ्याही होत नाहीत. त्यामुळे शक्यतो पाणी काढूनच कुठली पण भाजी तुम्ही पालेभाजी ज्याला डाळीचं पीठ घालून पातळ भाजी बनवता ना, त्याच्यातलं पाणी बाजूला काढून ठेवायचं आणि मग नंतर डाळीचं पीठ घालायचं. म्हणजे पटकन ते स्मॅशही होतं, डाळीचं पीठ मिक्सही होतं आणि ह्याच्या गुठळ्याही तयार होत नाहीत. आता हे काढलेलं पाणी परत आपण या भाजीमध्ये घालून टाकायचं. म्हणजे काय होतं, की ते वाया घालवायचं नाहीये आपल्याला. आता एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे पाणी आणि हे जे डाळीचं पीठ आणि शेपू जे आहे ते मिक्स होऊन जाईल. हलवून झाल्यानंतर आता आपण फोडणी देऊयात. कढईमध्ये तेल घ्यायचं. आता आपण तडका देणार आहोत त्यामुळे तेल एकदम कमी घ्यायचं. साधारण 1 ते दीड मोठा चमचा मी इथे तेल घेतलेलं आहे. कारण की तडक्यामध्ये परत आपण तेल वापरणार आहोत. त्यामुळे तेल जास्त नको व्हायला. आता इथे तेल घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची. मोहरी घालून झाली ना, की मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मग तडतडल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडंसं हिंग घालून घ्यायचं. हिंग आवर्जून घाला कारण की हिंगाचा जो स्वाद आहे ना, तो खूप सुंदर येतो. त्यामुळे हिंग आवर्जून घाला. हिंग आपण 2दा घालणार आहोत. इथे पण घालायचे आणि तडक्यामध्ये पण घालायचे. आता हिंग घालून झाल्यानंतर आपण जे तयार केलेलं शेपू आणि डाळीचं पीठ आणि पाणी जे आहे, ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला. तर हे घालून झाल्यानंतर आहे ना, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं. आपल्याला पातळ भाजी बनवायची आहे. त्यामुळे आता डाळीचं पीठ घातल्यामुळे काय होणार आहे, हे आटणार आहे थोडंसं. त्यामुळे घट्टपणा येणार आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं त्याच्यामुळे आणि अर्धा चमचा इथे मी आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घातलेली आहे. म्हणजे ठेचा आपण तयार करतो ना, तो ठेचा ह्याच्यामध्ये अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. तुम्हाला जर इथे लाल तिखट घालायचं असेल तर घालू शकता. मग तसंही आपण तडका तयार करताना लाल तिखट घालणारच आहोत. त्यामुळे आत्ता घालण्याची काही फार आवश्यकता नाही. ह्याच्यावरती चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं लगेचच आणि इथे ताक घालायचंय. 1 वाटीभर इथे आपण ताक घालून घ्यायचंय. थोडंसं आंबट ताक घालायचं ह्याच्यामध्ये. खूप छान असं ताकाने चव येते. आपण ही ताकातली शेपूची भाजी बनवतोय. तुम्ही जर ताक घालून जर का भाजी बनवलीत ना, याची टेस्ट अप्रतिम येते. एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने भाजी बनवून बघा. आता ही व्यवस्थित हलवून घ्यायची आणि ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची. बनवायला फार अवघड नाहीये ही भाजी.
पटकन तयार होते आणि तेवढीच चविष्ट तयार होते. तुम्हाला बऱ्याच जणांना ताक घालून शेपूची भाजी त्या कशी करायची हे माहिती नसेल. तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आता हे बघा छान अशी उकळी आलेली आहे. आता एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित. उकळी आल्यानंतरही आपल्याला साधारण एक 5 ते 6 मिनिटं हे छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. कारण की शेपू जो आहे ना, तो शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे 5-6 मिनिटं छान उकळी येऊ द्यायची त्याला. आता गॅस बंद करून कढई काढून घ्यायची आणि तडका द्यायचा. तेल इथे चांगलं 3-4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालायची. गॅस खूपच म्हणजे तेल तापलं होतं म्हणून मी गॅस बंद केला. आता ह्याच्यात बारीक चिरलेला लसूण घालायचा. 1 मिनिटभर चांगला तडतडू द्यायचा म्हणजे त्याचा छान असा सुवास सुटतो. त्यामुळे लसूण चांगला तडतडू द्यायचा गरम तेलामध्ये. नंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं. आपण लाल तिखट घातलेलं नाहीये भाजीमध्ये, ते इथे घालायचं कारण की छान कलर येतो आणि हिंग घालायचं. मी इथे पुन्हा एकदा हिंग घालतीये आणि इथे लाल मिरची घालायची. लाल मिरचीने चव काही वेगळी येत नाही, पण दिसायला खूप सुंदर दिसते भाजी. त्यामुळे लाल मिरची आवर्जून घाला. आता हे छान एकदा हलवून घ्यायचं. हा जो सुवास येतो ना या तडक्याचा, तो खूप छान यायला पाहिजे. म्हणजे लसूण जो आहे ना, तो छान असा तळला गेला पाहिजे याच्यामध्ये. आणि मग हा तडका या आपल्या कढईमधल्या भाजीमध्ये घालून द्यायचा. खूप सुंदर अशी भाजी तयार होते. आता हे व्यवस्थित छान हलवून घ्या. भाजी इथे तयार होते. इतकी अप्रतिम होते. तुम्हाला इथे आठवण करून देते, तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला फॉलो करून किंवा तुम्ही माझं जर का रेसिपी YouTubeवरती बघत असाल, तर सबस्क्राईब नक्की करा. जर Facebookवरती बघत असाल, तर फॉलो करा. मी अशा छान-छान रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. इथे ही आपली भाजी तयार झाली. तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. या भाजीमध्ये ताक घातलेलं असल्यामुळे आणि वरून तडका दिलेला असल्यामुळे अतिशय अप्रतिम चव येते. एकदा नक्की ट्राय करून बघा.